नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. विठ्ठल मंदिरात रंगला विठू नामाचा गजर. सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी. शिर्ल्याच्या मामा भाच्याची ऐतिहासिक भरारी. एकाच वेळी झाले दोघेही क्लास 1 अधिकारी. फ्लेवर्स ऑफ इंडिया अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग. फ्रूट ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्स्पोत विविध कार्यक्रमांचे आयोजन. अक्षय नागलकर प्रकरणात आता एका गोष्टीभोवती तपासाचे चक्र. आरआरसीचा एक्सक्लुझिव्ह आणि विशेष वृत्तांत. विदर्भातील पहिल्या किन्नर आखाड्याची अर्थात मठाची स्थापना. मूर्तीच्या पुरात माता यल्लमा देवी, बहुचरा देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न. आता सविस्तर बातम्या. कार्तिक एकादशी म्हणजेच प्रबोधिनी स्मार्त एकादशी. या दिवशी भगवंत आपल्या निद्रेतून उठतात, म्हणूनच या एकादशीला देवउठी एकादशी असेही म्हटले जाते. अकोल्यातील विठ्ठल मंदिरात आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. आजच्या दिवसापासून लग्नादी मंगल कार्यक्रमांना सुरुवात होते, त्यामुळे या एकादशीचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पर्वाचे औचित्य साधून जुने शहर स्थित पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध भजनी मंडळाचे भजन सेवा, वारकरी संप्रदायाची हरिपाठ सेवा संपन्न झाली. सायंकाळी 7 वाजता श्री विठ्ठल मंदिर काकडा मंडळ भव्य तुळशी विवाह संपन्न करण्यात आला. रात्री 8:30ला महाआरती होऊन प्रसाद वितरणाने कार्तिकी उत्सवाची सांगता झाली. एकादशी निमित्त दिवसभर मंदिरामध्ये विठ्ठल भाविक भक्तांनी गर्दी केली होती. मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप होते. संघर्ष, कष्ट आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पातूर तालुक्यातील शिर्ला गावाने आज एकाच कुटुंबातील 2 क्लास 1 अधिकारी राज्याच्या सेवेत दिले आहेत. शिर्ला येथील मामा भाचा राजेंद्र घुगे आणि प्रतीक पारवेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुक्रमे 12वा आणि 4था क्रमांक मिळवून हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्रतीक पारवेकर यांचे वडील तो अवघ्या 4 वर्षाचा असतानाच देवाघरी गेले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना त्याची आई मालती पारवेकर यांनी अंगणवाडी सेविका म्हणून काम करत मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केले. आईच्या कष्टाचे चीज करत प्रतीकने पहिल्याच प्रयत्नात अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात 4था क्रमांक पटकावला आहे. प्रतीकचा मामा राजेंद्र घुगे यांची कथाही संघर्षमय आहे. राजेंद्र केवळ 6 महिन्यांचे असतानाच त्यांचे पितृक्षेत्र हरवले. अत्यंत दारिद्र्यात केवळ 2 एकर शेतीच्या बळावर राजेंद्र वाढले. आयुष्यभर संघर्ष करत त्यांनी अभ्यासाची कास जोडली नाही. अखेर MPSCच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून 12वा क्रमांक मिळवला. राजेंद्र यांचे मोठे बंधू आणि प्रतीकचे मामा हेमंत घुगे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करत दोघांनाही आर्थिक आणि मानसिक आधार दिला. पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेलेल्या या मामा भाच्याने आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. पैशांची बचत करण्यासाठी ते एकाच डब्यातील अन्न विभागातून खात असत. परीक्षेसाठी साधे घड्याळ विकत घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. विशेष म्हणजे मुलाखतीसाठी लागणारा महागडा टायसूट देखील दोघांना गरजेनुसार एकमेकांना वापरण्यासाठी दिला. MPSCचा निकाल जाहीर होताच संघर्षमय परिस्थितीतून आलेल्या या मामा भाच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रतीकची आई मालती पारवेकर आणि मामा हेमंत घुगे यांचे पाठबळ या यशात महत्त्वाचे ठरले आहे. अकोला शहरात फ्लेवर्स ऑफ इंडिया फ्रूट ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्स्पोची 3 दिवस रंगत होती. रोटरी क्लब ऑफ अकोला, मेटाऊनच्या युवा तसेच कल्पक टीमला व्यापार उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची साथ मिळाली. देशाच्या विविध भागातील खाद्य संस्कृतीचा स्वाद अकोलेकरांना घेता आला. तसेच विविध कंपन्यांचा सहभाग होता. गौरक्षण रोडवर गौरक्षणाच्या मागील मैदानावर FOI नगरीमध्ये स्टॉल होते. पॅगोडा पद्धतीच्या स्टॉलची रचना अतिशय सुबक होती.
31 ऑक्टोबर आणि 1 आणि 2 नोव्हेंबर असे 3 दिवस अकोलेकरांसाठी पर्वणी होती. प्रमुख आयोजक आणि भागीदार यांच्या सहकार्याने रोटरी इंटरनॅशनलद्वारे आयोजन करण्यात आले. प्रायोजक SS खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड, सहयोगी प्रायोजक खंडेलवाल सिल्वर्स, बाके बिहारी, इम्प्रा सोल्युशन्स, द्रौपदी डेव्हलपर्स आणि विठ्ठल ऑइल गौरक्षण संस्था होते. फूड पार्टनर श्रीनिवास माखनचोर, इव्हेंट सपोर्टर मध्ये ऑरा इव्हेंट्स अँड डेकोर यांच्याकडे होती. एक्सपोजमध्ये प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल्स, होम अप्लायन्सेस, बिल्डिंग मटेरियल्स, हाऊसवेअर, किचनवेअर, लाईफस्टाईल, फॅशन, इंटिरियर्स, होम डेकोर, हँडलूम, हस्तकला तसेच बँकिंग आणि फायनान्स अशी विविध दालने होती. 3ही दिवस बॉलिवूड आणि सूफी संगीतासह लाईव्ह संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती. लहान मुलांसाठी किड्स झोन, सकाळी नॉलेज वर्कशॉप होता. अकोलेकरांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नमस्कार दर्शकों, मैं विक्रम, मी एंकर नेहा. हम दोनों आए हैं यहाँ पर टेस्ट ऑफ इंडिया यानी FOI एक्सपो 2025. VHB कॉलनीच्या भव्य दिव्य प्रणांगणामध्ये हा एक्सपो इथे ऑर्गनाईज झालेला आहे आणि विशेष म्हणजे काल याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज सॅटर्डे आणि संडे 2 मोठे दिवस तुमच्यापर्यंत जुळलेले आहेत आणि विशेष म्हणजे सुट्टीचे अवघे दिवस आहेत, त्यामुळे इथे व्हिजिट द्यायला मात्र विसरू नका. फूड, ट्रेड एंड प्रॉपर्टी सब कुछ यहाँ पे एक्सपो में आपको देखने के लिए मिलने वाला है. अभी आप सोच रहे होंगे हिंदी मराठी सब मिक्स हो रहा है, क्या हो रहा है? तो ऐसा ही सारा मिक्स इसके अंदर भी आपको देखने के लिए मिलने वाला है. क्या क्या है ये हम दोनों आपको बताने वाले. चलिए हमारे साथ. चला तर मग जाणून घेऊया थोड्या जनतेच्या प्रतिक्रिया. पहिली गोष्ट तर मी खूप खूप धन्यवाद अकोलाकरांचा आणि FOI त्यांनी बोलवलंय. असं एक्झिबिशन मी फर्स्ट टाइम फूड रिलेटेड बघतोय जे एवढ्या ह्यूज लेवलवर होत आहे आणि अकोल्यात मी नेहमी परफॉर्म करायला येतो तसं, आणि अकोलेकरांनी जे प्रेम मला नेहमी दिलेलं आहे ते प्रेम आताही दिसत आहे. माझं काम आहे गाणं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लाईक मी फक्त मनापासून गातो, लोकांसाठी गातो आणि लोकांकडून जे प्रेम भेटलं आहे स्पेशली अकोलेकरांकडून म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत, कारण की दे जस्ट लव्ह मी. आय कॅन से दे जस्ट लव्ह मी अँड मी त्यासाठी खूप ग्रेटफुल आहे की देवानी संधी दिलेली आहे, अकोलेकरांनी संधी दिली आहे. तर खूप खूप धन्यवाद अकोलेकरांचं, FOIचं, औरा इव्हेंटचं, सगळ्यांचं. आमच्या RRCनी पण याची दखल घेतली आहे बरं, त्याच्यामुळे मी आज तुमच्याशी बोलते आणि खूप मोठ्या सिंगर्सला जोडण्याची, मला भेटण्याची खूप उत्सुकता आणि मी शेवटी भेटले. बरं, आमच्या सगळी जनता तुम्हाला बघताय, तुम्ही काय त्यांना सांगाल की एक्सपो बद्दल तुम्हाला जेवढंही आतापर्यंत तुम्ही बघताय पण आणखी काही जनता इथे आलेलीच नाहीये? मला असं वाटतं पर्टिक्युलरली की काल तरी थोडा पाऊस होता, पण आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, 2 दिवसाचा एक्सपो उरलेला आहे, वीकेंड आहे आणि इथे खाण्याची जी प्रचंड गर्दी झालेली आहे. मी जेवढं बघतोय इथे प्रत्येक स्टॉलवर इतकी व्हेरायटी आहे खाण्याबद्दल. आय एम ऑल्सो बिग फूडी आणि मी म्हणजे लाईक आफ्टर परफॉर्मन्स आय एम रिअली एक्सायटेड की मी ऑलमोस्ट आय ट्राय की सगळं मला चाखायचं आहे. सो मला असं वाटतं की अकोलेकरांनी ही संधी न दवडता नक्की या. तुम्ही आता येऊ शकता कारण की 10 ते 11 पर्यंत हे चालू राहील. रात्री आमचा लाईव्ह बँड पण सुरू आहे सध्या, तर तुम्ही खाण्यासोबत म्युझिकचा पण आस्वाद घेऊ शकता. तर मी नक्की म्हणेन की आजही या आणि उद्या पण प्रचंड गर्दी करा, कारण की इथे उद्या पण लाईव्ह म्युझिक आहे. सो मला असं वाटतं की ही एक ते म्हणतात ना खाणं आणि गाणं एकत्र आलेलं आहे, तर ही सुवर्ण संधी अकोल्यात आलेली आहे. गाण्यासोबत खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि असेच काही खवय्ये आपल्यासोबत जुडलेले आहे. बघूया त्यांचा आनंद. काय वाटलं तुम्हाला एक्सपो मध्ये येऊन, काय विशेष? खूप छान आहे. पंजाबी जे आहे एकदम छान आहे. इथं छोला कुलचा वगैरे म्हणजे अकोल्यात नवीन पॅटर्न आलेला आहे पंजाबी. त्याच्यानंतर एक राजस्थानी पॅटर्न आहे इथे हे साईडला, यांचा पण खवय्ये आहे, स्वीट आयटम आहे, तो चांगला आहे. आणि आनंद जो मोसमचा घेऊन राहिलो, फक्त आता पावसाची वाट पाहून राहिलो की पाऊस जर आला तर खूपच छान होतो. वाट नाही बघायची, पाऊसच नाही आला पाहिजे. नाही पाऊस आला थोडा तर अजून छान वाटेल. काय फूडची टेस्ट तुम्हाला कुठली आवडली? छान आहे. आम्ही छोले कुलचे ट्राय केलेले आता, अजून बरंच ट्राय करायचं राहिलं आहे. म्हणजे ही पहिलीच पहिलीच डिश आहे. इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं? छान वाटून राहिलं आहे, म्हणजे असं फंक्शन सारखं गाण्यासोबत खाण्याचा आनंद आणि त्याच्यात आलो असं वाटते. वाटतंय ना नक्की. परत त्या आणि ही दखल आमच्या RRCने पण घेतली आहे. मात्र ही दखल RRCच्या माध्यमातून सगळी जनता घेते, आमचं चॅनल पण घेत आहे. काय तुम्ही आज आपल्या जनतेला सांगाल? येऊन पहा, ट्राय करून पहा, छान आहे. त्यासोबत खाटवर बसून प्रॉपर पंजाबचा फील तुम्ही इथे घेतलेला आहे. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटत आहे. नक्कीच. हो, खूप छान आहे. पंजाबला गेल्यासारखं वाटतंय.
खाटवर बसून. हो ना खाटवर बसला नाही अजून, बसते आता. बघा मी सुद्धा पंजाबला गेली नाही, पण मी पंजाबला आली असं समजूया. वेटिंगवर आहेत सध्या. म्हणजे विशेष म्हणजे इथली पंजाबी डिश किती उत्कृष्ट आहे त्यासाठी तुम्हाला इथे एकदा व्हिजिट द्यावं लागेल. इथली टेस्ट तुम्हाला अनुभवावं लागेल. गांव का एकदम नेचुरली आता है, गांव का हमारा पूरा. अच्छा वही ग्लास में लस्सी बिस्सी मारने वाले हो? लस्सी बस्सी तो मारनी पड़ेगी ना, घेवर वगैरह खाने पड़ेंगे ना. राजस्थानी, गुजराती है, मारवाड़ी है. घेवर के साथ लस्सी का गिलास भी पियोगे? गुल्ला खाएंगे, गुल्ला. ठीक है. लस्सी और घेवर तो चाहिए. जुड़ने के लिए कांदा कचौरी भी चाहिए. राजस्थानी. जुड़ने के लिए बहुत बहुत धन्यवाद. एक्सक्यूज मी सर, टेस्ट कैसा लग रहा है? एक नंबर है ना. एक नंबर है. तो देखिए यहाँ पे खाने का टेस्ट ले रहे हैं, पूरी फैमिली के साथ आए हैं और मजा आ रहा है. बढ़िया लग रहा है टेस्ट. चलिए कैसा लग रहा है भाई, टेस्ट वगैरह कैसा लग रहा है? मस्त लग रहा है. मस्त लग रहा है. क्या क्या लिया आपने? पनीर ले लिया, ये ले लिया, छोले कुलचे, कचौरी ले ली. क्या बात है. मैम आपको कैसा लगा? बहुत अच्छी टेस्ट है. अच्छा, जो म्यूजिक चल रहा है उसका मजा आ रहा है? बहुत ही बढ़िया, एकदम मस्त. कैसा लग रहा है सर एग्जीबिशन में यहाँ पे? कुछ तो अकोला में एटलीस्ट हो रहा है कम से कम, है कि नहीं? पर अकोला में क्या है और कुछ, एटलीस्ट बच्चों के साथ में घूम सकते हैं, कुछ एंजॉय कर सकते हैं, कुछ खा सकते हैं, कुछ नया देख सकते हैं. अकोला में सब कुछ है, जो बिग बड़े सिटीज में होता है अकोला में भी है. तो यहाँ पे इस एग्जीबिशन की क्या खासियत लगी आपको, या कौन सी चीज अच्छी लगी? सभी एक जगह पर है. तुम फ्यूचर प्लान कर सकते हो यहाँ बैठ के, तुम अपना है ना, सपने भी देख सकते हो, सपने साथ छोटे भी देख सकते हो यहाँ पर. क्या बात है. जी चल, थैंक यू. देखिए प्रेजेंट को एंजॉय कर सकते हैं और फ्यूचर को प्लान कर सकते हैं, और क्या चाहिए. अक्षय नागलकर हत्या प्रकरणात अकोला पोलिसांना मोठे यश आले आहे. 9 आरोपींना अटक केली आहे. इतकेच नाही तर अक्षयच्या हाडाचे तुकडे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाहूया RRCचा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत. 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास अक्षय विनायक नागलकर हा 15 मिनिटात बाहेर जाऊन येतो असे सांगून घरून निघून गेला होता. परंतु तो घरी परत न आल्याने त्याच्या आईने डाबकी रोड पोलिसात मिसिंग दाखल केली. या मिसिंग रिपोर्टमुळेच त्याचा ठाव ठिकाणा पोलिसांना शोधावा लागला. सर्व सूत्र हल्ली ते या मिसिंग कंप्लेंटमुळेच. तो कमशुद्ध झालेला आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. आम्ही फोन लावून राहिलो, त्याचा फोन लागून नाही राहिला. आम्ही चिंतेत पडलो. इथं रिपोर्ट द्यायला आलो. यांना रिपोर्ट घेतला, गुंडाचा नाही आम्ही. वडील आहे तुम्ही? वडील. अक्षय नागलकरच्या आईने व इतर परिवाराने घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग व स्थानीय गुन्हे शाखा यांची चौकशी कामे पथके स्थापन करून तपासाला गती दिली होती. दिनांक 23/10/2025 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 6 टीम तयार केल्यात, जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा. आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यांचं इंटरोगेशन केलं. त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची MH30 या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं. तिथे त्या शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं. तिथे त्यांना जाळण्यात आलं. जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला, टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे, जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये. अक्षयच्या मिसिंगच्या तपासादरम्यान अक्षय नागलकर यास त्याचा मित्र आरोपी आशु वानखडे याच्या मोटरसायकलीवर बसून जाताना काही लोकांनी पाहिल्याची माहिती प्राप्त झाली होती. मयत अक्षय नागलकर यास चंदू बोरकर याने कट रचून साथीदारांच्या मदतीने गायगाव रोडवरील MS30 या हॉटेलवर बोलावून खून केला. या माहितीवरून मयत अक्षय नागलकर यास मारण्यात सहभागी असलेले संशयित आरोपी यांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील 4 पथके, SDPO शहर विभाग यांची 2 पथक व पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील 2 पथक असे एकूण 8 पथके तयार करून प्रकरणातील संशयित आरोपींना शोधण्यासाठी लावले होते.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून व तांत्रिक विश्लेषणावरून संशयित आरोपींना शोधण्यात आले. इतकेच नाही तर जेवणाच्या बहाण्यावरून गावठी पिस्टल आणि धारधार शस्त्राने अक्षयला ठार मारल्याची कबुलीच आरोपींनी दिल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा आता डाबकी रोड पोलीस स्टेशनला दाखल केला गेला. कटाचा मुख्य सूत्रधार आणि मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर, आशू वानखडे, श्रीकृष्ण भाकरे, अशोक भाकरे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलीत. पण तांत्रिक माहिती संकलित करून त्यांना वेगवेगळी विचारपूस केली असता त्यांनी अक्षय नागलकर याचा गायगाव रोडवरील MH30 हॉटेल येथे जेवणाच्या बहाण्याने बोलावून हॉटेलचे शटर बंद करून त्याच्यावर गावठी पिस्टलने व धारधार शस्त्राने वार करून जीवानिशी ठार मारले. अशा ताब्यातील आरोपींचे कबुलीवरून मिसिंगच्या चौकशीअंती पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आणि या चौघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उर्वरित आरोपींपैकी रोहित पराते, अमोल उन्हाळे यांना अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली. आकाश शिंदे याला भुसावळ येथून अटक करण्यात आली. नारायण मेसरे यास बाळापूर येथून तर शिवा माळी यास बैतूल मध्य प्रदेश येथून अटक करण्यात आली. दाबकी रोड एक मिसिंग प्रकरण नागलकरचा जो दाखल झाला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याची मृत्यू झाली असा माहिती घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता त्यांचा. त्याच्यामध्ये 8 आरोपी सुद्धा अटक झाले होते अहिल्यानगरमधून, भुसावळमधून. आज जे 9वा आरोपी होता तो बैतूल मध्य प्रदेशमधून अटक झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व आरोपी आता अटक झालेले आहे. आता वाढी PCR पण आरोपीची आम्हाला अजून 5 दिवस, अगोदरची 7 दिवस, अजून आता 5 दिवस घेतलेली आहे. याच्यामध्ये जे काही घटना घडली होती खूप पोलीस स्वरूपाचा गुन्हा होता. तर बघून आमचे फॉरेन्सिक व्हॅन्स आम्ही रवाना केले होते SDPO मार्फत. त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. वेगळे पथक रवाना झाले होते. त्याच्यामध्ये आम्हाला जे मृत व्यक्ती आहे त्याची अस्थी आणि हाडे हे सुद्धा सापडलेले आहे. 2 पिस्टल आणि 8 लाईव्ह राऊंड हे सापडलेले आहे. एक 4 व्हीलर गुन्ह्यामध्ये जी वापर झाली होती, 3 मोटरसायकल हे आमचं रिकव्हरी झालेली आहे. तर पुरावे गोळा करण्यासाठी आमची आता रिकव्हरी झालेली आहे, जेणेकरून दोषारोपीमध्ये आम्हाला मदत भेटतील आणि अजून याच्यामध्ये जे काही रिकव्हरी होतील आणि टेक्निकल जे काही आमचा इन्व्हेस्टिगेशन असणार आहे, कारण की आता प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि हे जे आम्हाला जे अस्थिया घेतलेली आहे त्याच्या आम्ही फॉरेन्सिक ऑडिट, फॉरेन्सिक डिटेलिंग आणि फॉरेन्सिक मॅचिंग सुद्धा आम्ही DNA मॅचिंग, DNA टेस्टिंग हे सुद्धा आम्ही करणार आहोत. तर हे इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्रोफेशनल रित्याने ही साक्षीचा व्यापार सुद्धा आम्ही करत आहे. अत्यंत प्रोफेशनल रित्याने इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि तपासामध्ये नंतर याच्यामध्ये काम. हे हत्याचं मूळ कारण असं होतं की जे मुख्य आरोपी आहे चंद्रकांत बोरकर आणि जे मृत व्यक्ती आहे अक्षय नागलकर यांचा जुना वाद होता. अक्षय नागलकरचा भाऊचा एन्सिडेंट झाला होता. तर याबाबत त्यांना आक्रोश होता की चंद्रकांत बोरकर मुळे हे झालेलं आहे, त्यांनी तक्रार दिली आहे त्यामुळे झालेलं आहे. तर यांचा जुना वाद मुळे त्याचा कट रचण्यात आला आणि याच्यामध्ये जे काही सर्व आरोपी आहेत ते सर्व आता अटक झाले. सर्व आरोपी अटक झाल्याने संपूर्ण खुनाच्या घटनेचा व कशा प्रकारे प्रेताची विल्हेवाट लावली याचा उलगडा झाला. एकंदरीत सर्व आरोपींची सविस्तर विचारपूस केली असता यातील मयत अक्षय नागलकर याचा भाऊ शुभम विनायक नागलकर हा चंदू बोरकर याच्या सोबत झालेल्या वादामुळे MPDA कायद्यान्वये 1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध झाला. यावरून अक्षय नागलकर याने चंदू बोरकर याला धमकावले होते. त्यामुळे चंदू बोरकर मागील काही महिन्यांपासून अक्षय नागलकर याचा खून करण्याचा कट रचत होता. त्यासाठी त्याने या सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारणाने विश्वासात घेत अक्षय नागलकर याचा खून करण्यासाठी तयार केले होते. हमारा सबसे प्राइमरी जो फोकस रहता है आरोपी अरेस्ट करना, उनसे जो मेजर रिकवरीज है सब आरोपी अरेस्ट हो जाना और रिकवरीज करना. और जैसा कि एक नागरिकों में संभ्रम था या कुछ लोगों में था कि बॉडी मिली नहीं तो प्रूफ कैसे होगा, तो इसलिए ये मेजर एक जो इस इन्वेस्टिगेशन का अगर सक्सेस अभी बोल सकते हैं कि जो उसके रिमेन्स हैं वो हमको मिले हैं और उसके अस्थियों का हमने DNA मैचिंग के लिए भी हमने भेजा है. अक्षयच्या हत्या प्रकरणात 2 नवे खुलासे झाले. एक तर देशी कट्टा वापरला गेला आणि दुसरे म्हणजे खून करण्यासाठी ब्रह्मा भाकरे यांच्या मार्फतीने गायगाव रोडवरील बंद पडलेले हॉटेल चालविण्यासाठी घेतले होते. अक्षयचे हाडे पोलिसांनी जप्त केले असून या हाडांचा फक्त DNA अहवालाची प्रतीक्षा पोलीस करत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अक्षयच्या हत्या प्रकरणात 2 नवे खुलासे झाले.
एकतर देशी कट्टा वापरला गेला आणि दुसरा म्हणजे खून करण्यासाठी ब्रह्मा भाकरे यांचे मार्फतीने गायगाव रोडवरील बंद पडलेले हॉटेल चालवण्यासाठी घेतले होते. अक्षयचे हाडे पोलिसांनी जप्त केले असून या हाडांचा फक्त DNA अहवालाची प्रतीक्षा पोलीस करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अक्षयचा खून केल्यानंतर प्रेत जाळून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोरगाव भाकरे शेत शिवारातील ब्रह्मा भाकरे यांच्या शेतात टीन पत्राचे रूम बांधून प्रेत जाळण्यासाठी लागणारे लाकडे अगोदरच टीन पत्राने रूमच्या मागे आणून ठेवले होते. अक्षय नागलकर याला मारण्यासाठी हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने बोलवण्याची जबाबदारी आशू वानखडे याला देण्यात आली होती. आशू वानखडे याचे अक्षयसोबत जुने वाद असल्यामुळे तो यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाला होता. मिसिंग प्रकरणात खुनाचा गुन्हा तर दाखल झाला होता, पण देशी कट्टा वापरल्याने गुन्ह्यात वाढीव कलम आर्म ऍक्टची समाविष्ट करण्यात आली आहे. आरोपितांनी हत्येनंतर मृतकाचा मृतदेह घेऊन जाण्याकरिता वापरलेली एक टाटा इंडिगो कार तसेच गुन्ह्यात वापरलेल्या इतर 3 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपितांचे घरझडतीमध्ये एकूण 7 मोबाईल आणि 6 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत. सुद्धा रिकव्हरी झालेली आहे. 8 जिवंत कारतूस रिकव्हरी झालेली आहे. जालन्याच्या साठी जे काही सामग्रीचा वापर केला होता ते पण आम्हाला माहिती भेटली आहे. तो पण आता अजून आरोपी आज वाढी PCR 5 दिवस अजून म्हणजे 8 आरोपी 7 दिवसचे PCR मध्ये होते. आज पण 5 दिवसचा PCR आम्हाला भेटलेला आहे. तर आता PCR मध्ये जे काही आम्हाला अजून रिकव्हरी करायची तो पण आता पुढच्या दिवसमध्ये होतील. आणि अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा होता, कारण की जे आरोपी होते त्यांच्यावर अगोदर म्हणजे 8-10 वर्षा अगोदरचे काही गुन्हे होते. त्यांना पोलिसांचा वर्किंग प्रोसेस माहिती होता, तर त्यांनी त्या हिशोबाने हे कृत्य केलेलं आहे. आणि अजून एक 4 व्हीलर 3 मोटरसायकल्स हे सुद्धा याची रिकव्हरी झालेली आहे. आता पुढच्या काळामध्ये आमचा असा गुन्हा आहे की कसं हे जे गुन्हा आहे त्याच्या दोषारोप सिद्धीसाठी काय काय पुरावे गोळा करायचे आहे, कारण की जे चांगले लिगल एक्सपर्ट्स आहे, चांगले PPs आहे, त्यांच्यासोबत अकोला पोलिसांच्या आतापासूनच आमचं बोलणे सुरू आहे की कसं हे केसला वॉटर टाईट केस करून लवकरात लवकर चांगली चार्जशीट आम्ही पाठवून कोर्टामध्ये दोषारोप सिद्धीसाठी हे करणार. आणि याच्यामध्ये थोडासा कॉम्प्लेक्स गुन्हा होता, त्यामुळे मी SDPO सिटीला आदेश दिलेला होता की हे गुन्ह्याचा तपास ते स्वतः करतील. आणि त्यांनी हे स्वतः हे गुन्ह्याचा तपास घेतलेला आहे, ते स्वतः करत आहे. आज जे 9वा आरोपी आहे शिवा माडी. एकंदरीत सदर प्रकरणामध्ये यातील आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता यातील आरोपितांनी अक्षय विनायक नागलकर यांचा खून करून त्याचे प्रेत जाळून त्याची राख नदीत फेकून देऊन पुरावे नष्ट केल्यामुळे आपण न्यायालयातून निर्दोष सुटून जाऊ याचे नियोजन करून खून केल्यानंतर प्रेत न मिळण्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला होता. तपासामध्ये घटनास्थळावरून संकलित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक व फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारावर आरोपींना कठोर शिक्षा होईल एवढे पुरावे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली. ब्युरो रिपोर्ट RRC न्यूज अकोला. नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भातील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आज दुपारी अकोलेकरांना पावसाने चांगलेच झोडपले. सततच्या पावसामुळे आधीच शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असताना आता पुन्हा पावसाचा इशारा आल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. या संभाव्य पावसामुळे शेतात काढणीला आलेल्या आणि उभ्या असलेल्या सोयाबीन, कापूस आणि तूर या मुख्य पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी आणि नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पातूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपल्या हाताने फुलवली 15 एकराची फळबाग JCBच्या सहाय्याने उपटून टाकण्याचा हृदयद्रावक निर्णय घ्यावा लागला. इतक्यावरच सुनील गाडगे थांबले नाही, तर त्यांनी सर्व फळबाग नंतर जाळूनही टाकली. 10 वर्षांच्या अपार कष्टाची आणि भविष्याच्या स्वप्नांची माती झाली आहे. पातूर येथील शेतकरी सुनील श्रीराम गाडगे यांच्याकडे 30 एकर शेतजमीन आहे. त्यापैकी त्यांनी 12 एकरवर मोसंबी आणि 3 एकरवर लिंबू या फळझाडांची लागवड केली होती. गेली 5 वर्षे लाखो रुपये खर्च करून आणि मुलासारखी जपलेली ही बाग आता चांगली फळे देण्याच्या स्थितीत आली होती. नैसर्गिक आपत्तीचा दुहेरी आघात नुकताच झाल्याने अतिवृष्टीने गाडगे यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल केला. जास्त पाण्यामुळे झाडांना लागलेली सर्व फळे गळून पडली. भविष्यात ही झाडे निष्फळ ठरतील आणि पुन्हा उत्पन्न देणार नाहीत या निष्कर्षावर आल्यानंतर
सुनील गाडगे यांनी जड अंतकरणाने संपूर्ण बागेत जेसीबी फिरवला. लाखो रुपयांचा खर्च आणि संभाव्य उत्पन्न वाया गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारपेठेत शेतमाल पिकवूनही व्यापारी आणि किरकोळ विक्रेतेच अधिक फायदा कमवत आहेत, तर कष्टकरी शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही. गरज आहे ठोस मदतीची. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक आणि द्वेषपूर्ण व्हिडिओ प्रसिद्ध केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अकोट शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली. वंचितचे तालुकाध्यक्ष चरण इंगडे, लताबाई इंगडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार दाखल केली. तक्रारदार इंगडे हे बौद्ध समाजातील असून अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी, विदर्भाचं राजकारण, महाराष्ट्राचा विश्वास, देवाभाऊ आणि वर्धा लाईव्ह या फेसबुक पेजवर एक्सपोज सिरीज या नावाने अश्लील, आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ 1 नोव्हेंबर रोजी त्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. संबंधित फेसबुक पेज चालवणाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. तुम्ही त्वचा व केसांच्या विकारांमुळे त्रस्त झाला आहात का? तुम्ही महागडी औषधे आणि महागड्या त्वचा तज्ज्ञांकडून उपचार घेऊनही जर तुम्हाला काही फरक पडत नसेल तर त्वक आयुर्वेदिक स्किन केअर आयुर्वेदिक क्लिनिकला एकदा भेट द्या, असे आवाहन रुग्णालयाच्या भव्य उद्घाटनाप्रसंगी मान्यवर अतिथींनी केले. ॲलोपॅथीच्या दुष्परिणामांकडे पाहता नागरिक पुन्हा एकदा भारताच्या प्राचीन आयुर्वेदिक थेरपीवर विश्वास ठेवत आहेत. आता प्रगतिशील देशातही जनताचाही आयुर्वेदिक औषधांवर विश्वास वाढला आहे. नागरिकांना या सर्व आजारांपासून मुक्त मिळवून देण्यासाठी शहरातील गौरक्षण रोड स्थित देवी प्लाझा कॉम्प्लेक्स एकविरा ग्राउंड समोर डॉक्टर हेमा बेले कातखेडे यांच्याद्वारे त्वक आयुर्वेदा आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयाचे उद्घाटन केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश विदेशात प्रसिद्ध असलेले आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर शिवानंद पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर नितीन धानोकार आणि डॉक्टर अंजली धानोकार हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉक्टर शिवानंद पाटील यांच्या हस्ते रिबन कापून तसेच दीपप्रज्वलन आणि भगवान धन्वंतरीचे पूजन करून रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे संपूर्ण रुग्णालय आकर्षक पद्धतीने सजवले होते. डॉक्टर हेमा बेले यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या हातून रुग्णांची उत्कृष्ट सेवा व्हावी या उद्देशाने त्यांना भेटायला व अभिनंदन करायला मोठ्या संख्येने परिचित, नातेवाईक आणि मित्रगण उपस्थित होते. सर्व अतिथींचे स्वागत शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर शिवानंद पाटील यांनी डॉक्टर बेले यांना शुभेच्छा देत आयुर्वेदकडे रुग्णांचा वाढता कल अधोरेखित केला. त्वक आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ पारंपरिक सेवा पुरवणे, सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देणे तसेच अधिक आजारांवर ॲडव्हान्स मशीन आणि संबोधित आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून उपचार करून त्यांना पुन्हा निरोगी जीवन प्रदान करणे हेच उद्दिष्ट आहे. या रुग्णालयात त्वचा आणि केसांच्या आजारांवर विशेष लक्ष दिले जाईल, जसे की चेहऱ्यावरील मुरूम, वांग, गचकर्ण, खाज, पांढरे कोड, चेहऱ्यावरील डाग, याशिवाय केसांमधील कोंडा, केस गळणे, केसांची वाढ न होणे, टक्कल पडणे, अकाली केस पांढरे होणे इत्यादींवर अर्क चिकित्सा, कूर्च चिकित्सा, रस चिकित्सा, अग्निकर्म, केश पुनर्जीवन चिकित्सा, केश शुद्धीकरण चिकित्सा यांच्या माध्यमातून खात्रीशीर उपचार केले जातील. अधिक माहितीसाठी माझ्या 9404440687 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर संपूर्ण 1 महिना रुग्णांना विशेष सूट दिली जात आहे आणि त्यांची तपासणी मोफत केली जाईल. डॉक्टर हेमा बेले यांच्या पुढाकाराने आज अकोल्यामध्ये आपण त्वक आयुर्वेदाची फ्रँचायझी आपण सुरू करत आहोत. सो त्वक आयुर्वेदा ही एक सुपर स्पेशालिटी आयुर्वेदिक स्किन आणि हेअर क्लिनिक आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे 23 वर्षापासून संशोधन केलेली औषधं, पंचकर्माचे किट्स असतील, त्याच्यासोबतच
आम्ही डेव्हलप केलेल्या शुद्ध केशी चिकित्सा, जे केसांच्या विकारावर काम करतात, त्याच्यात त्वक शुद्धीकरण चिकित्सा, ज्या त्वचा रोगावर काम करतात, याच्यामध्ये आपण शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधं आणि ॲडव्हान्स मशीन याच्या कोलॅबोरेशनमध्ये आम्ही ट्रीटमेंट करत आहोत. जरी आपण मशीन वापरत असेल तरी आयुर्वेदाचा जो सिद्धांत आहे, ज्या पंचमहाभूताचा सिद्धांत म्हणतो, त्या सिद्धांताच्या आधारित आपण ती मशीन डेव्हलप केलेली आहे. त्या मशीनमध्ये आयुर्वेदिक औषधं आपण वापरतो आणि ह्याच्यात कोलॅबोरेशनमध्ये आम्ही काम करतो. कारण पेशंटना लवकर पण रिझल्ट हवे असतात आणि कायमस्वरूपी रिझल्ट हवे असतात. त्याच्यामुळे याचं जेव्हा आपण कॉम्बिनेशन करतो त्याच्यामुळं आपले रिझल्ट खूप चांगले मिळतात. आज आपण पूर्ण भारत देशामध्ये 5 राज्यामध्ये 60च्या वरती अधिक क्लिनिक्स आपण चालवतोय आणि सगळ्या क्लिनिकमध्ये सगळ्या पेशंटची चांगली ट्रीटमेंट केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पेशंटना सगळ्यात चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. त्याच्यामुळं मला विश्वास आहे की अकोल्यामध्ये डॉक्टर हेमा बेलेंच्या मार्गदर्शनाखाली इथल्या सर्व त्वचा आणि केसांच्या विकारांच्या रुग्णांना चांगली संधी मिळेल की इथे येऊन ट्रीटमेंट करून घेण्याची. थँक्यू व्हेरी मच. राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्याम बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त मूर्तिजापूर शहर भव्य आणि दिव्य निशाण यात्रा काढण्यात आली. भक्तिभाव आणि उत्साहाचा अद्भुत संगम या यात्रेदरम्यान अनुभवण्यास मिळाला. तसेच शहरात जागोजागी या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून मुख्य निशाण यात्रेची विधिवत पूजा अर्चना करून यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेपूर्वी मंदिरात आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते खाटूश्याम बाबांची पूजा आणि महाआरती करण्यात आली. आमदार पिंपळे यांनी स्वतः मुख्य निशाण खांद्यावर घेऊन श्यामबाबा की जयच्या जयघोषात यात्रेला सुरुवात केली. यात्रेमध्ये शेकडो भाविकांनी विविध रंगाचे निशाण खांद्यावर घेऊन सहभाग नोंदवला. यात्रा शहराच्या मेन रोड मार्गे मार्गस्थ होत असताना जागोजागी पुष्पवर्षाव करून तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शंखनाद आणि पारंपरिक ढोल ताशांच्या निनादाने संपूर्ण मूर्तिजापूर शहर दमदमून गेले होते, ज्यामुळे एक भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय नजीक यात्रेतील सर्व भाविक भक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. श्याम भक्त तथा ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विष्णू लोडम यांच्या वतीने या ठिकाणी चहा आणि अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या वतीने विदर्भातील पहिल्या किन्नर आखाड्याची अर्थात मठाची स्थापना मूर्तिजापूर येथे करण्यात आली. नेहा गुरु यांच्या नेतृत्वाखाली या मठात माता यल्लमा देवी, बहुचरा देवी आणि अर्धनारेश्वराच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. समाजात अपेक्षित असूनही हिंदू धर्म आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तसेच देशसेवेसाठी आम्ही अविरत कार्य करत आहोत. किन्नर समाज एकवटला आहे, असे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडळेश्वर पार्वती नंदागिरी यांनी मूर्तिजापूर येथे केले. येथील स्टेट बँक परिसरात विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या वतीने विदर्भातील पहिल्या किन्नर आखाड्याची स्थापना करण्यात आली. नेहा गुरु यांच्या नेतृत्वाखाली या मठात माता यल्लमा देवी, बहुचरा देवी आणि अर्धनारेश्वराच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी बोलताना महामंडलेश्वर पार्वती नंदागिरी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. आगामी नाशिक कुंभमेळा 2027 मध्ये विदर्भ पीठाचे महामंडलेश्वर म्हणून नेहा गुरु यांना विशेष स्थान राहील आणि त्यांचा पद्माभिषेकही कुंभमेळ्यात करण्यात येईल. या सोहळ्यात श्री श्री 1008 महामंडलेश्वर पार्वती नंदागिरी, आमदार हरीश पिंपळे, नूतनताई हरीश पिंपळे, श्रीकांत जोशी, विदर्भाच्या महामंडलेश्वर नेहा गुरु, श्री महंत मा नर्मदा नंदागिरी, श्री श्री 1008 महामंडलेश्वर मा मातंगी नंदागिरी उर्फ गुड्डीबा, खुशबू मूर्तिजापूर आदी मान्यवर उपस्थित होते. ब्रह्मरुद्राच्या मंत्रोच्चाराने माता यल्लमा देवी, बहुचरा देवी या अर्धनारेश्वराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा आखाडा विदर्भातील पहिला असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या वास्तूचे उत्कृष्ट बांधकाम केल्याबद्दल आशिष चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या मंगलमय प्रसंगी धुळे, अमरावती, मुंबईसह विविध ठिकाणाहून किन्नर समाजाचे महामंडलेश्वर आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय सांगाल मूर्तिजापूरमध्ये ज्या प्रकारे आज अर्धनारेश्वर मठाचं या ठिकाणी स्थापना झालेली आहे? जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. आज आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्ही आज तुमच्या शहरामध्ये मूर्तिजापूरमध्ये आम्ही आलो आहे आणि आज इथे मूर्तिजापूरला जुनी बस्ती स्टेट बँकच्या मागे नेहा गुरु यांनी
यल्लम्मा माता, बहुचरा आणि शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर याच्या मंदिराची स्थापना केली आणि आम्ही प्राणप्रतिष्ठासाठीच इथे आलेलो आहे। आणि खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या समाजामध्ये आणि आमच्या देशाच्या रक्षणासाठी आम्ही सनातनी सगळे लहानपणापासूनच आहे, पण काही कालांतर आम्ही थोडं इकडे तिकडे वळल्यामुळे आज आमची जी जागा आहे, आमचा जो हक्क आहे, तो आज आम्ही आमच्या शहरामध्ये, आमच्या गावामध्ये किंवा आमच्या देशामध्ये त्या हक्काने वावरत आहे। आम्ही जरी किन्नर समाजाचे लोक आहे तरी आम्ही समाजासाठी कुठेतरी परके आहे, पण काही ना काही एक अंतर्भावना म्हणूनच हा समाजच आमचे मायबाप आहे आणि त्यांच्या उद्धारासाठीच आम्ही आज इथे यल्लम्मा माता अर्धनारी नटेश्वर मठची स्थापना केली आहे, प्राणप्रतिष्ठा केली आहे आणि उद्या भंडारा आहे, पाठपूजा आहे आणि त्याचबरोबर आम्ही मूर्तिजापूर विदर्भ ह्या शहरातनं एक छान एक गोष्ट केली आहे की किन्नर अखाडा मध्ये आम्ही नेहा गुरूंना आम्ही आज त्यांची घोषणा केली आहे की ते आमच्या आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे नेहा गुरु आणि त्यांचा पट्टाभिषेक नाशिक येणारा नाशिकचा जो कुंभ आहे 2027 त्याच्यामध्ये त्यांचा पट्टाभिषेक करू आणि त्या पदवीनुसार त्यांना आम्ही मूर्तिजापूर ह्या रक्षणासाठी आणि ह्या मठाची एक मोठी महामंडलेश्वर म्हणून आम्ही घोषित करणार। याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि नेहा गुरुला तर ते त्यांना विचारा की त्या किती खुश आहे आणि आज त्यांचे शब्द काय आहे हे तुम्ही त्यांना विचारू। काय सांगाल आज आपलं या ठिकाणी विदर्भाच्या पीठाधीश जय श्री महाकाल। सभी मेरे मूर्तिजापुर वासियों को मेरी तरफ से बहुत बहुत आशीर्वाद और दुआ है। आज बहुत बड़ी खुशी के दिन है मेरे लिए, खुशी बोली तो बहुत ही बड़ी खुशी है। आज मुझे मूर्तिजापुर शहर के लोगों ने बहुत सालों से प्यार दिया है, अपनापन दिया है। मैंने माँ बाप छोड़ के सब सारी दुनिया छोड़ के मैं यहाँ बसी हूँ। आज मुझे 20 साल हो गया है। आज मुझे 20 साल में सबसे बड़ी खुशी हुई है कि मैं अपने सनातन धर्म में और मुझे मार्ग मिला और मेरे मंडलेश्वर लोग आए हैं, सारे धुलिया से आए हैं, पुणे से आए हैं, अमरावती से आए हैं, उज्जैन से आए हैं, हर जगहों से आए हुए हैं मेरे यहाँ पर मंडलेश्वर। और मुझे भी महामंडलेश्वर घोषित किया है मूर्तिजापुर शहर से। इससे बड़ी खुशी कोई नहीं मेरे लिए। और मैं सारे मूर्तिजापुर शहर वासियों को हमेशा दुआ देती हूँ और दुआ देती रहूँगी। यही मैं अपेक्षा रखती हूँ जनता से और अपील करती हूँ कि मेरे बच्चे वाले मुझे देने वालों के घरों में खुशियाँ दे, उनके बच्चों को तंदुरुस्ती दे, उनकी कमाइयों में बरकत दे। माता रानी खूप खुशियाँ दे। बोलो आंबे मात की जय। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा। विठ्ठल मंदिरात रंगला विठू नामाचा गजर, सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी। शिर्ल्याच्या मामा भाच्याची ऐतिहासिक भरारी, एकाच वेळी झाले दोघेही क्लास 1 अधिकारी। फ्लेवर्स ऑफ इंडिया अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग, फ्रूट ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्स्पोत विविध कार्यक्रमांचे आयोजन। अक्षय नागलकर प्रकरणात आता एका गोष्टीभोवती तपासाचे चक्र, RRCचा एक्सक्लुझिव्ह आणि विशेष वृत्तांत। विदर्भातील पहिल्या किन्नर आखाड्याची अर्थात मठाची स्थापना, मूर्तिजापुरात माता यल्लमा देवी, बहुचरा देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।